एकदा राष्ट्रसंत गाडगे महाराज एका नदीवरती अंघोळ करण्यासाठी स्नान करण्यासाठी थांबतात. स्नान करायला लागतात. एक महिला सूर्याला पाण्याचं अर्घ्य देत असते आणि ते बघून महाराज तिला म्हणतात की मला माझ्या शेतीला पाणी द्यायचं आहे, मला तुझं टोपलं दे. आणि टोपलं घेऊन ते पाणी त्या नदीच्या बाहेर फेकायला लागतात. तेव्हा ती महिला अचंबित होऊन विचार करायला लागते आणि बोलायला लागते की महाराज, तुमचं शेत इतक्या दूर आहे, इतक्या दूरवर हे पाणी पोचेल का? तेव्हा महाराज मिश्किलपणे बोलायला लागतात की जर तुझं अर्ध्य या सूर्याला जाऊन मिळतं तर माझं जवळच शेत आहे, त्या ठिकाणी जाणार नाही का? असं कृतीतून या ठिकाणी समाज बदलविण्याचं काम राष्ट्रसंत गाडगे महाराजांनी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये केलं. मंडळी, याचा उद्देश काय आहे हे सांगण्याचा मतितार्थ काय आहे? सध्या जे एक विषय समाजामध्ये जो विषय चालू आहे भोंदूगिरी, की आपण कशाच्या म्हणजे आहारी जायचं, कशासाठी जायचं? उच्चभ्रू मंडळी या महाराजांच्या नादी का लागायला लागते? या महाराजांच्या म्हणजे एवढी विभूती पूजा, त्याचं मस्तक, आपलं मस्तक या ठिकाणी त्या महाराजांच्या पायावरती त्या ठिकाणी अर्पण करावं, आपला देह अर्पण करावा. आणि आपण कोणत्या दिशेला चाललोय? हा प्रतिगामी महाराष्ट्र आहे की पुरोगामी महाराष्ट्र आहे? याचा विचार करण्याची वेळ आज या महाराष्ट्रामध्ये येऊन ठेपलेली आहे. कितीतरी प्रश्न असतील हो, शेतकऱ्यांचे किती प्रश्न आहेत. सध्या गारपीट झालेली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचं पीक मका, कांदा, गहू, हरभरा याचा सगळा पुरता सत्यानाश झालेला आहे. त्याची चर्चा नाही आहे. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये चर्चा चालते भोंदूगिरीची, महिलांवर झालेल्या अत्याचाराची. निश्चितच महिलांवर झालेल्या अत्याचाराचा आपण या ठिकाणी निषेध केला पाहिजे, त्याचा उहापोह केला पाहिजे. परंतु कोणत्या गोष्टीचा चोथा करायचा आणि कोणाला किती डोक्यावर घेऊन नाचायचं याचं सुद्धा ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. कशासाठी या महाराजांना आपण एवढे पोचतो? आणि हे महाराज इतके निर्लज्ज आणि इतके निगरगठ्ठ का बनतात? कारण अहो, आपण विज्ञानवादी जगामध्ये राहतोय. आपण विद्यार्थ्यांना 10 ते 11 ते विज्ञानाचे दृष्टिकोन समजावून सांगतोय. शाळांमध्ये भिंतीवरती ते दृष्टिकोन कोरल्या जातात, विद्यार्थ्यांच्या मनावरती ते कोरल्या जातात. पण आपण धनदांडगे, आपण उच्चभ्रू कुटुंबातले आणि विशेषतः आपण शिक्षण घेतलेली माणसं जर आपण असं वागत असू आणि महिला, विशेषतः महिला अशा भोंदूबाबाकडे जातात आणि आपला सर्वस्व त्या भोंदूबाबाच्या चरणी अर्पण करतात, कुठेतरी त्या स्त्रीत्वाला तो डाग लागतो. कुठेतरी आपण त्याचा निषेध केला पाहिजे, हे तर नक्कीच आहे. परंतु स्त्रीनं आपल्या जीवनामध्ये काय पावित्र्य पाळावं? ज्या स्त्रिया अशा भोंदूगिरीला बळी पडतात, मला वाटतं ती माणसं, त्या स्त्रिया निश्चितच मानसिक आरोग्याला त्या ठिकाणी बळी पडलेल्या असतात. तर आपलं समुपदेशन त्या स्त्रियांचं, त्या माणसांचं होणं अगत्याचं आहे. नाही तर आपला समाज एका वेगळ्या दिशेला गेल्याशिवाय राहणार नाही. कोणता आदर्श ठेवतोय आपण या समाजापुढे? ही पिढी ज्याला आपण आदर्श समजतोय, ज्या मंत्र्यांना आपण आदर्श समजतोय, ज्या आदर्श महिलांना आपण आदर्श समजतोय, त्याचा परिणाम काय होतोय? आपण काय तो संकेत समाजामध्ये कसा जातोय आणि त्याचा परिणाम समाजावर कसा होतो याचा विचार करण्याची वेळ आहे. भोंदूगिरी या राष्ट्रसंतांनी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी, राष्ट्रसंत गाडगे महाराजांनी आपल्याला फार सुंदररित्या या ठिकाणी शिकवलंय. फार सुंदररित्या या ठिकाणी मर्मभेदी कीर्तनं संत गाडगे महाराजांनी तत्कालीन कालखंडामध्ये केलेले आहेत. हा वारसा या मातीचा आहे. हा वारसा, ही परंपरा या महाराष्ट्राच्या मातीची आहे. मला वाटतं त्या राष्ट्रसंतांचा अपमान होताना, ह्या घटना जेव्हा घडतात तेव्हा त्या राष्ट्रसंतांचा अपमान होतो, तेव्हा या संत परंपरेचा अपमान होतो, तेव्हा पुरोगामी महाराष्ट्राचा अपमान होतो, तेव्हा बुद्धिवादी म्हणून म्हणविल्या जाणाऱ्या या माणसांचा आणि प्रत्येक व्यक्तीचा अपमान होतो. याचा प्रत्येक व्यक्तीनं या ठिकाणी विचार करणं आवश्यक आहे. आणि अशा भोंदूगिरीला आपण बळी का पडतोय याचं मर्मभेदी विवेचन करणंही आवश्यक आहे आणि आत्मचिंतन सुद्धा करणं आवश्यक आहे. कारण कुणाच्या पाया पडताय, कुणाप्रती नतमस्तक होताय, या ठिकाणी एक विचार आपण केला पाहिजे की हे मस्तक पुन्हा पुढं झुकवावं. अरे, या सृष्टीमध्ये कितीतरी आपल्याला या सृष्टीनं अनन्यसाधारण असं महत्त्व आपल्या पुढं मांडलंय.
हिरव्यागार आंब्याच्या झाडापुढं नतमस्तक व्हा, खळखळणाऱ्या नदीच्या प्रवाहापुढं नतमस्तक व्हा आणि बहरलेल्या हिरव्यागार शेतासमोर नतमस्तक व्हा. तिथं खरा चैतन्याचा झरा आहे. ते आपण सर्व सोडून अशा आंधळेपणानं आपण कुणाला डोक्यावर घेतोय याचा विचार आपण केला पाहिजे. नाही तर आपला महाराष्ट्र, या महाराष्ट्राला कलंक लागतोय. या महाराष्ट्राला आपण या ठिकाणी प्रतिगामित्व प्राप्त व्हायला लागलं की काय या महाराष्ट्राला, असा विचार आपल्या मनामध्ये येतो. आपण पुरोगामी महाराष्ट्रातली माणसं आहोत याचा प्रत्येक व्यक्तीनं विचार करणं महत्त्वाचं आहे. नमस्कार.